नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोमल रोकडे क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला हेल्थी आणि टेस्टी लहान मुलांच्या डब्यासाठी मेथीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर मी फोडणी घालण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये मोहरी, जिरी व लसूण चांगल्या प्रकारे मोहरी तडतडू दिली आहे। नंतर जिरी व लसूण टाकलं आहे। लसूण पण थोडासा असा गुलाबीसर होऊ द्यायचा आहे, लगेचच भाजी टाकायची नाही। फोडणी जर चांगली बसली तर भाजी टेस्टी लागते। गुलाबी लसूण होत आला तेलामध्ये की नंतर थोड्या वेळानं मेथीची भाजी टाकायची आहे। असा लालसर थोडासा लसूण होत आल्यानंतर मग मेथीची भाजी घालायची आहे। मेथीची भाजी मी आधी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। फोडणीमध्ये तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता, पण मी माझ्या लहान मुलांच्या स्कूल डब्यासाठी टिफिनसाठी मी ही भाजी बनवत आहे। त्यासाठी मी हिरवी मिरचीची पेस्ट घातली नाही, पण तुम्ही जर हिरवी मिरचीची पेस्ट घातली तर हिरवी मिरचीची पेस्ट घालून सुद्धा भाजी खूप चविष्ट आणि छान लागते। माझ्या लहान मुलांसाठी मी हिरवी मिरचीची पेस्ट घातली नाही, बिगर मिरची घालता मी केलेली आहे ही भाजी मुलांसाठी। तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती प्रमाणात तिखट चालतं यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट घालू शकता। आणि तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये प्रत्येकजण एक प्रकारची डाळ घालतं, कोण हरभऱ्याची डाळ घालतं, कोण तुरीची डाळ घालतं भिजवून, कोण मटकीची डाळ घालतं, कोण मुगाची डाळ घालतं। तर तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये कोणती डाळ घालता भिजवून ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसं तर सगळ्याच डाळी छान लागतात, पण मी इथं मटकीची डाळ घातलेली आहे माझ्या भाजीमध्ये। तुम्ही कुठली डाळ घालता? मी अगोदरच मटकीची डाळ भिजवून ठेवली होती, ती मी इथं घातलेली आहे। शक्यतो मी भाज्यांमध्ये मटकीची डाळ वापरते आणि वरणाला मुगाची आणि तुरीची डाळ वापरते। भाज्यांमध्ये घालायला मी मटकीची डाळ भिजवून वापरते। अशा मोकळ्या सुक्या भाज्यांमध्ये घालायला मटकीची डाळ मी वापरते। तुम्ही कुठली वापरता डाळ ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि मटकीची डाळ भिजवलेली घालून अशा पद्धतीने भाजी चांगली हलवून घ्यायची आहे। भाजी पूर्ण वाफवलेली आहे इथं। आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। नंतर थोडंसं मीठ टाकल्यानंतर भाजी थोडीशी हलवून 5 मिनिट झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून वाफेवरती मस्त ते डाळ पण कचकच लागणार नाही, डाळसुद्धा वाफेल। डाळ व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिट त्याच्यावरती झाकून ठेवा। आणि मस्त अशी तुमची शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्ही घालू शकताय। मी घातलं नाही आहे इथं। मी शक्यतो अशा मोकळ्या भाज्यांमध्ये मोकळ्या पालेभाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट घालत नाही, तुम्ही घालू शकता, टेस्टीच लागतं। आणि हो, बटाट्याचे कापसुद्धा घालतात, बटाटाही चिरून घालतात, बटाट्याच्या फोडीही। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।